चित्र क्रमांक 16. प्रभू येशूनं दुःख सोसलं. प्रभू येशूनं खूप अचंबित कर्म केले आणि बरेचसे लोक त्याच्या पाठीमागं आले. तरी पण जेव्हा त्यानं त्याला म्हटलं तुम्ही पापी आहात, तेव्हा त्यातले जे दुष्ट होते येशूची घृणा करत होते. त्या लोकांचे सरदार हेवादेवावाले होते. त्यानं काहीच हे कबूल केलं नाही की येशू देवाचा पुत्र आहे. त्याने त्याला पकडलं, त्याच्या विरुद्ध खोटं बोलले आणि त्याला फटके मारले. त्याने त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला, त्याला कुरूस व्हायला लावला. एवढं झाल्यावरही प्रभू येशू एक शब्दही बोलला नाही की विरोध केला नाही, का की त्याला माहीत होतं की असं होईन. म्हणून त्याच्या या दुःखाच्या मागं परमेश्वराची योजना होती. चित्र क्रमांक 17. येशूले खुर्सावर चढवले आणि मग येशूले खुर्सावर टांगलं आणि त्याच्या हातापायात खिळे ठोकले. मरेपर्यंत त्याला खुर्सावर ठेवलं. त्याच्या संग दोन बाजूले दोन अपराधी पण खुर्सावर टांगले होते. त्याला पण तेच शिक्षा दिली होती. अशा प्रकारचा मरणदंड त्या दिवसामध्ये त्याच्या भागात देत होते. पण प्रभू येशूनं कोणताच अपराध केला नव्हता. तो जगाच्या पापासाठी लोकायले त्याच्या पापाची क्षमा झाली पाहिजे म्हणून त्यानं हे किंमत मोजली बलिदान देऊन. चित्र क्रमांक 18. येशू मरणातून उठला. प्रभू येशूच्या शत्रूले वाटलं की याचा नाश झाला, पण असं होणं शक्य नव्हतं. प्रभू येशू मेल्यावर त्याच्या मित्रानं त्याचं शरीर कुरसावरून काढून एका गुहेत ठेवलं आणि तिच्या तोंडावर मोठा गोटा ठेवून दिला. 2 दिवस झाल्यावर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू मेल्यातून उठला. जेव्हा काही बाया कबरवर आल्या तेव्हा त्यानं पाहिलं की कबरीवरचा मोठा गोटा बाजूनं पडेल हाय आणि येशू तिथं नाही. त्या बायानं पाहिलं की 2 देवदूत गोट्यावर बसले आहेत. त्यानं बायाला सांगितलं येशू इथं नाही, तो उठला आहे. प्रभू येशू मरणातून उठला. त्यानं लोकायला दाखवून दिलं की तो देव आहे. प्रभू येशू आज पण जीवित आहे आणि हमेशा राहील. तो शैताना आणि मरणापेक्षाही ताकदवान आहे. चित्र क्रमांक 19. थोमा विश्वास ठेवतो. प्रभू येशू मरणातून उठल्यावर तो आपल्या काही मित्राला भेटला, त्याच्या संग बोलला, त्याच्या संग जेवला. पण त्याच्या चेल्यापैकी एक होता थोमा. त्यानं विश्वास ठेवला नाही की येशू मरणातून उठला आहे म्हणून. त्यानं म्हणलं की जोपर्यंत मी त्याच्या जखमात हात लावून पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणारच नाही. मग काही दिवस झाल्यावर सारेजण बंद घरात जमा झाले होते. तेव्हा येशू त्याच्या मधात आला आणि थोमाले म्हणाला, थोमा, तुझा हात इकडे आण आणि माया जखमा पाय. हे पाहून थोमानं विश्वास ठेवून त्याच्या पाया पडून येशूले म्हटलं, माया प्रभू, माया देवा. येशूनं थोमाले म्हटलं, तू पाहून विश्वास ठेवला, पण मले न पाहता विश्वास मिळवतात ते धन्य आहेत. चित्र क्रमांक 20. स्वर्गारोहण. मरणातून उठल्यावर 40 दिवसपर्यंत काही लोकायले येशू दिसला आणि लोकायले दाखवून दिलं की तो जिवंत आहे. त्याच्या बाद येशू त्याच्या बापाकडे जायचे दिवस जवळ आले. तेव्हा काहून का ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्यानं पूर्ण केलं होतं. वरती जायच्या अगोदर त्यानं आपल्या चेल्याला सांगितलं की हा सुसमाचार जागोजागी ऐकायला सांगा. चेल्याने येशूले वर स्वर्गात जात असताना पाहिलं. मग 2 स्वर्गदूत अभयात प्रगट झाले आणि त्याने चेल्याला सांगितलं की जसं आता तुम्ही येशूले वर जाताना पाहिलं तसाच तो वरून पुन्हा या जगात येईन. चित्र क्रमांक 21. रिकामा क्रूस. प्रभू येशू क्रूसावर का बरं मेला? प्रभू येशू आमच्या पापापासून आम्हाला वाचवासाठी, पापाचा दंड आम्हाला होऊ नये म्हणून तो क्रूसावर मेला. प्रभू येशूनं कोणतंही पाप केलं नव्हतं. तो पाक होता. तो आमची पाप आपल्या स्वतःवर घेऊन क्रूसावर मेला. ज्या पापानं आम्हाला देवापासून वेगळं केलं होतं
कुरूस आम्हाला आठवण करून देते की येशू हा देवाचा कोकरा निष्पाप होता. तो आमच्यासाठी बळी चढला. जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास करतो आणि आमची पापं सोडून देतो तेव्हा आमचे पाप माफ केले जातात आणि आम्ही अनंत काळाचे परमेश्वराच्या घराचे सदस्य बनतो. चित्र क्रमांक 22. 2 मार्ग. प्रभू येशूनं शिकवलं का जीवनात 2 मार्ग आणि आखरी 2 परिणाम आहेत. ज्यानं येशूचा स्वतःचा तारणकर्ता म्हणून स्वीकार केला नाही ते रुंद मार्गात आहेत, जो नरकात म्हणजे सदाकालच्या मरणाची सजा भोगायला जातो. हा माणसाच्या स्वभावाचा परिणाम आहे. आम्ही जन्मानं आणि स्वभावानं पापी आहो. इथे क्षमा, शांती आणि जीवनाचे निरुंद रस्ता आहे जो परमेश्वर आणि स्वर्गात घेऊन जाते. तिकडे जाण्यासाठी पापापासून दूर राहा लागते आणि स्वतःच्या इच्छेले मारा लागते. पूर्ण भरोसा प्रभू येशूवरच ठेवा लागते. येशूनं म्हटलं, मीच कवाड द्वार आहे. जर कोणी माणूस मायापासून येईल तर त्याला तारण भेटील. जो कोणी निरुंद रस्त्यानं जाते त्याच्या पापाचा न्याय होणार नाही, का की त्याची पाप येशूनं क्रूसावर आपल्या रक्तानं धुवून काढलेत. जर तुम्ही येशूच्या मांग मांग येत असाल तर अशी प्रार्थना करा, हे प्रभू, मी कबूल करतो की मी पापी आहो. मी विश्वास करतो की तू माया पापासाठीच क्रूसावर मेला. मला क्षमा कर. माया हृदयाले पापापासून शुद्ध कर. तू मला तुझ्या घरातला एक माणूस करून घे. मी येशूच्या जीवनाच्या मांग येतो आणि मी मेल्यावर स्वर्गात तुझ्याच संग राहीन. उपकार मानतो प्रभू येशू. जर तुम्ही खरंच इमानदारीनं या प्रकारे विश्वास आणि प्रार्थना कराल तर तुम्ही निरुंद मार्गात प्रवेश कराल, जिथे शांती आणि आनंदच आहे.